महाराज हिंदू होते की मुस्लिम होते, अशा पद्धतीचा एक प्रश्न उपस्थित केला जातो. तर या वादाबद्दल तुम्ही स्वतः महाराजांची गेले अनेक वर्ष सेवा करताय, तुमच्या मते काय की त्यांची जी समाधी आहे तर त्याला ना काही लोकांचं म्हणणं असं आहे की ते दर्ग्या टाईप आहे, हे खरं आहे का सांगा बरं? या ठिकाणी हिंदू मुस्लिम असू द्या, काही शीख बांधव सुद्धा नेहमी दर्शनाला येणाऱ्यांमध्ये आहेत. नाथ संप्रदायामध्ये मोठी गुरु शिष्य परंपरा आहे. तर मग महाराजांच्या गुरूंबद्दल काय, महाराजांना जंगली महाराज हे नाव कसं पडलं हे अनेकांना पडलं, त्यांचं मूळ नाव काय आहे? किंवा महाराजांनी तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे भारत भ्रमण केलं, सगळीकडे जाऊन आले, पण महाराज पुण्यात का आले म्हणजे, आणि पुण्यात आले स्थिरावले कसे? हे जे काय रोकडवा मंदिर आहे हे त्या काळी भैरव मंदिर होतं, तंत्रोपासनेचं साधना मंदिर ते मानलं जायचं. तर या ठिकाणी बरेच बळीविधी किंवा बलिप्रथा, अघोरी प्रथा, प्राण्यांचे बळी दिले जातात चालायचे. त्याच्यानंतर यात्रा काळामध्ये कोंबड्यांच्या झुंजी, रेड्यांच्या झुंजी व्हायचा. तर आणि त्याच्यानंतर तमाशे किंवा ह्या गोष्टी सगळं अनिष्ट परंपरा इथं चालत होत्या. तर हे सगळं महाराजांनी उपदेश करून, अर्थात ते काही लगेच झालेलं नसावं, उपदेश करून ते बंद केलं. महाराजांनी वारकरी संप्रदायाशी खूप आस्था होती. महाराजांनी आळंदी असू द्यात किंवा देहू असू द्यात, या ठिकाणी महाराजांनी काय काम केलं? शंकर महाराज असू द्यात किंवा सद्गुरू जंगली महाराज असू द्यात किंवा मेहर बाबांबद्दल सांगितलं जातं, हे सगळे समकालीन होते की काय यांचा क्रम? महाराजांनी ज्या वेळेला महाराज ज्या वेळेला समाधीस्थ झाले, समाधी घेतली किंवा या जगाचा ज्या वेळेला निरोप घेतला, तर त्यावेळेला अंत्यसंस्काराच्या वेळी एक मोठा वाद निर्माण झाल्याचं सांगितलं जातं. त्यात तथ्य आहे का? आणि तो वाद याच्या दृष्टीनं होता की हिंदू पद्धतीनं अंत्यसंस्कार करायची की मुस्लिम पद्धतीने, याबद्दल अनेक चर्चा होतात. तर तथ्य काय याच्यामध्ये? पुणे असू द्यात किंवा महाराष्ट्र असू द्यात, 18व्या-19व्या शतकामध्ये अतिशय जातीभेद असू द्यात किंवा अंधश्रद्धा याचा अतिशय मोठ्या प्रमाणावरती स्तोम माजलेला होता. आणि अशा या बिकट काळामध्ये सद्गुरू जंगली महाराज यांनी जनतेला मार्गदर्शन केलं, भक्तांना मार्गदर्शन केलं, वाईट कुप्रथांचा त्याग करून बलोपासनेकडे वळा, अशा पद्धतीचा एक संदेश सद्गुरू जंगली महाराजांनी दिला. जे अस्सल पुणेकर आहेत, जे मूळचे पुणेकर आहेत, त्यापैकी मला वाटत नाही कुणी की जंगली महाराजांच्या बाबत त्यांनी ऐकलं नाही किंवा जंगली महाराजांच्या या ठिकाणी समाधी मंदिराच्या इथं येऊन गेले नाहीत, असं क्वचितच एखादाच पुणेकर असेल. फक्त महाराष्ट्रच नाही, पुणेच नाही, तर देशविदेशातून महाराजांच्या दर्शनासाठी अनेक भाविक भक्त येत असतात. मात्र हे जंगली महाराज नेमके कोण होते, त्यांच्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. काहींच्या मते ते हिंदू होते, काहींच्या मते ते मुस्लिम होते, आणि इतर अनेक प्रश्न जंगली महाराजांच्या बाबत विचारले जातात. मात्र त्यांची उत्तरं शोधता आम्ही या जंगली महाराजांच्या समाधी मंदिराच्या ठिकाणी आलो आणि या ठिकाणी आमची भेट झाली जंगली महाराजांचे परमभक्त असणाऱ्या राहुल बहिरट यांची. आणि आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की हे सगळा नेमका इतिहास काय आहे. सोबतच त्यांच्याकडनं आपण का जाणून घेतो, कारण त्यांनी एक उत्तम प्रकारे जंगली महाराजांवरती अभ्यास केलेला आहे. ते स्वतः भक्त आहेत, त्या ठिकाणी ते अनेक वर्ष सेवा करतायत. तर त्यांच्या माध्यमातून आज आपण जाणून घेऊयात. मला स्वागत आहे तुमचं. जय. जसं मी सुरुवातीला सांगितलं की अनेकांच्या मनामध्ये जंगली महाराजांबद्दल प्रश्न आहेत. हे का प्रश्न आहेत? बऱ्यापैकी महाराजांचे जे काही चरित्र किंवा त्यांच्याबद्दल माहिती याबद्दल बरेच तर्क वितर्क आणि त्याच्यामध्ये असलेल्या त्रुटी आणि अभाव. तर हे माहिती नसल्यामुळे ह्या गोष्टींमुळे काय होतं, बऱ्याच जणांना हे प्रश्न पडणं स्वाभाविक आहे की म्हणजे आपण ज्या मंदिरात आलोय तिथली माहिती किंवा हे सत्पुरुष नेमके कोण होते, तर याबद्दल माहिती व्हावी हा प्रत्येक जिज्ञासू भक्ताचा किंवा जिज्ञासू माणसाचा एक हेतूच असतो. पण इथे तशी पूर्ण माहिती उपलब्ध नसल्यामुळे हे जाणवतं. नाही, ह्या माहितीमध्ये सगळ्यात बेसिक एक प्रश्न येतो की जंगली महाराज नेमके कोण होते? अच्छा, जंगली महाराज नेमके कोण होते हा जो प्रश्न आहे, ॲक्च्युली हा प्रश्न बराच विभाजन किंवा विभागला गेलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आपण समाधी मंदिर किंवा या परिसरात आलो, या परिसरात आल्यानंतर जे काही बघताल किंवा ज्या काही पद्धती बघताल याच्यावरून एक सिंपल सरळ समजतं की हे नाथयोगी परंपरेतलं स्थान आहे. महाराजांची जी काही परंपरा, जे काही उपदेश आहे, महाराजांची जी काही तत्त्व आहेत, ही नाथ संप्रदायाच्या किंवा जी काही योगी परंपरेचा अनुसरून असणारी परंपरा आहे. त्यामुळे नाथ संप्रदायी सिद्धसाधक महाराज होते
हे सरळ सरळ समजूनच येतं किंवा दिसून येतं. मला सांगा की महाराजांबद्दल एक सांगितलं जातं की त्यांचा जन्म सोलापूरच्या मौनमुर्गी अशा गाव होनमुर्गी. होनमुर्गी हां. तर त्या गावचा आहे. अनेक त्यांच्या जन्माबद्दलही सांगितलं जातं. तथ्य आहे का? त्याच्यात तथ्य मानण्यासारखे असं काही गोष्टी नाही आहेत, कारण त्याला जे काही सबळ पुरावे पाहिजेत किंवा सबळ पुरावे असावेत असे कुठले तर्क नाही आहेत. आता महाराजांच्या त्या काळामध्ये एक जी रोजनिशी टाईप एक डायरी आहे, तर ती डायरी आत्ता उपलब्ध नाही आहे, पण त्याची नोंद आहे. तर त्याच्यानुसार महाराजांचं अस्तित्व किंवा महाराजांचं मूळ गाव हे विजापूरचा बागलकोट इथलं पण सांगितलं जातं. बरं. मुळात महाराज नेमके कुठल्या गावातले होते किंवा नेमके कुठल्या भागातले होते असा काही प्रॉपर उल्लेख नाहीये, त्यामुळे होनमुर्गी पण त्याच्यामध्ये येऊ शकत नाही. बरं, मला सांगा जसा जन्मगावाबद्दल जसं आता 2 मतं तुम्ही मतप्रवाह सांगितले, त्याच पद्धतीनं महाराजांच्याबद्दल एक महाराज हिंदू होते की मुस्लिम होते अशा पद्धतीचा एक प्रश्न उपस्थित केला जातो. धर्माच्या खरं तर धर्माच्या बाबतीत त्यांचा एक प्रश्न उपस्थित केला जातो. खरं तर कुठल्याही सिद्ध पुरुषाचं किंवा साधू पुरुषाचं जात, कुळ, गोत्र, धर्म असं विचारलं जाऊ नये. परंतु दुर्दैवानं हा एक वाद आहे. तर या वादाबद्दल तुम्ही स्वतः महाराजांची गेली अनेक वर्ष सेवा करताय, तुमच्या मते काय? आता ॲक्च्युली म्हणजे गुरु ज्यांना मानतो हे आपण म्हणतो की नदीचं मूळ आणि ऋषीचं कुळ कधी शोधू नये. आपण आपली भक्ती किंवा आपण आपली जी काही श्रद्धा आहे त्या मार्गाला अनुसरून गुरुची भक्ती करावी असा एक समज आहे. किंवा कबीरजी महाराजांनी सांगितलेलं आहे की जातीनं पूजो साधू की पूछ लीजिए ज्ञान. ठीक आहे, हां आलं लक्षात. पुढे ते काय तलवारीचं तर जे काय आहे मोल करो तलवार का पडा म्यान, तर अशा प्रकारे जे काही सांगितलं जातं तर ॲक्च्युली त्या पद्धतीने व्हायला पाहिजे. पण मुळातच हे जातीभेद किंवा धर्मभेद हे माणसांनी निर्माण केले. तर ह्याला अनुसरून जर तर्क आधारावरती जर कोणी मुस्लिम म्हणत असेल किंवा कोणी हिंदू म्हणत असेल तर त्याला शुद्ध पुरावे असे कोणाकडेच नाही. तर मी याच्या पलीकडे जाऊन असं म्हणेल की जो नाथ संप्रदाय जो आदिनाथांनी त्याची रचना केलेली आहे माऊलींपर्यंत येऊन थांबला की माऊलींच्या पुढे आता पैठणला माऊलींच्या परंपरेतला नाथ संप्रदाय जो मानला जातो केशरीनाथांचा मठ तिथपर्यंत आहे किंवा अजूनही नाथ संप्रदायाचे जे काही मठ किंवा आखाडे परंपरा चालू आहेत. तर याच्यामध्ये आपण बघितलं तर याच्यात कुठला जातीभेद किंवा पंथभेद धर्मभेद नाही आहे. तर असं असताना एक योगी किंवा साधक किंवा जे काही महाराज आहेत त्यांच्याकडे आपण गुरु म्हणून बघावं. कुठला धर्म शोधणं चुकीचं. म्हणजे हा वादच व्यर्थ आहे. वादच व्यर्थ आहे. नाही, याचं कारण काय आहे की त्यांची जी समाधी आहे तर त्यांना ना काही लोकांचं म्हणणं असं की ते दर्गा टाईप आहे. खरं आहे का सांगा बरं? नाही, ऍक्च्युली काय आहे समाधीची जी आपण रचना बघतो तर आपल्या हिंदू वैदिक किंवा हिंदू सनातनी पद्धतीनुसार समाधीची रचना आहे. समाधी दक्षिणोत्तर स्थिर आहे. आपण बघितलं तर दक्षिणेकडं पादुकांचं स्थान आपल्याला दिसते. पूर्वेकडं जे काही महाराजांची तसबीर आले मंदिर पूर्वेकडं तोंड करून आहे. तर इतर धर्मामध्ये साधारण दक्षिणोत्तर समाधी नसते असं वाचनात आहे. आणि उपलब्ध जे काही वास्तू आपल्याकडे जसं मांडलं जातं तसं त्या धर्मांमध्ये पण मांडलं जातं. तर त्यानुसार ही समाधीची रचना नाहीये. त्यामुळे सरळ सरळ की हिंदू धर्मपद्धतीची किंवा सनातन धर्मपद्धतीची समाधी आहे. बरं, आणखी काय या समाधीची विशेषता तुम्हाला सांगता येते? समाधीची विशेषता समाधी कशी घेतली, कधी घेतली आपण त्याच्याबद्दल बोलू, पण विशेषता काय आहे या परिसराची, या समाधीची? अच्छा, महाराजांचं ॲक्च्युली हे जे काही समाधी स्थान आहे इथं महाराजांचं वास्तव्य म्हणजे साधनेसाठी महाराजांनी वास्तव्य केलेलं आहे. समाधी स्थानापासून थोडंसं खालच्या बाजूला आपण बघितलं तर अजून एक समाधी इथं दिसते. तर ती समाधी राजबक्ष महाराजांची म्हणून संबोधली जाते. तर तीही ॲक्च्युली नाथ संप्रदायी समाधी आहे. ज्यावेळेस त्या पूजा अर्चा होतात तर ती पूजा करताना आपण समाधी उघडली जाते त्यावरती शिवलिंग आपल्याला साधारण एक 6 इंचाचं शिवलिंग आपल्याला समोर दिसतं.
ती नाथ संप्रदायाची समाधी आहे. महाराजांनी त्या समाधीचा जीर्णोद्धार केलेला आहे. महाराज इथं साधनेसाठी यायचे आणि त्यांनीच ही जागा स्वतःच्या समाधीसाठी निवडून ठेवलेली होती. इथं जी काय झाडं तुम्हाला जुनी झाडं दिसतात ही सगळी महाराजांनी त्यावेळेस लावलेली झाडं, त्यावेळेस हे तयार केलेल्या सगळ्या गोष्टी आहेत. आपण दर्शन घेऊया आणि मग नंतर पुढचं बोलूया. घ्या. घ्या. बरं, मला सांगा, आता हा झाला समाधीचा वाद, परंतु महाराजांकडे मग आता जसं मी सांगितलं तसं हिंदू असू द्यात, मुस्लिम असू द्यात, अशा सर्व प्रकारचे भक्त येतात. हो, या ठिकाणी हिंदू मुस्लिम असू द्या, काही शीख बांधव सुद्धा नेहमी दर्शनाला येणाऱ्यांमध्ये आहेत. आणि साधारणतः हे मुक्तद्वार मठ असल्या कारणाने इथं कोणालाही बंदी नाहीये. अगदी स्त्री सुद्धा समाधीवरती डोकं ठेवून दर्शन घेऊ शकते आणि पुरुषही समाधीवरती डोकं ठेवून दर्शन घेऊ शकतो. आता ही जी इथं एक प्रचंड मोठी साधारणपणे 8-9 फुटांचं असेल. हो, 9 फूट. तर ही जी प्रतिमा आहे, तर या प्रतिमेबद्दल काय सांगाल? ही प्रतिमा काय विशेषता आहे? ही कधी तयार केली गेलेली आहे? काय नेमकं आहे? ही प्रतिमा जी आपण बघतो तर महाराजांनी हयात असतानाच्या काही काळ म्हणजे समाधी घ्यायचा काही काळ अगोदर ह्या चित्राचं रचना चित्रकाराकडून करून घेतली स्वतः बसून. तर हे चित्र तेवढंच जुनं आहे. तर याच्यामध्ये आपण जे बघतो आता हे हार असल्यामुळे आतमध्ये जे काही लिहिलेलं आहे ते स्पष्ट दिसणार नाही. तर ही जी काही योगी महावतार बाबाजी क्रियायोग दीक्षेतले महान गुरु मानले जातात. म्हणजे त्यांचं असं की आजही ते जिवंत आहेत 8व्या शतकापासून असं मानलं जातं. तर त्या किंवा माऊलींच्या जी काही कुंडलिनी जागृती किंवा षडचक्रांवरती जे काही साहित्य उपलब्ध आहे तर त्याच्यातून जी काय काल्पनिक योगी पुरुष कसा असावा किंवा योगी पुरुषाचं कल्पना चित्र म्हणून हे चित्र महाराजांनी स्वतः बनवले. हे जे प्रतिमा आहे ही महाराजांची नाही, महाराजांची स्वतःची प्रतिमा नाहीये. महाराजांनी योगी सत्पुरुष कसा असावा या याच्यातून रचना करून दिलेली प्रतिमा. महाराजांच्या प्रतिमा कुठेच उपलब्ध नाही. महाराजांच्या प्रतिमा उपलब्ध नाहीयेत असं नाहीये. महाराजांचं मूळ जे छायाचित्र सांगितलं जातं तर ते छायाचित्र पटवर्धन राजे जे आहेत कुरुंदवाडचे, तर त्यांच्या ह्याच्यातली मधल्या काळामध्ये 2 छायाचित्र प्रसिद्ध झालेली होती. पण काही वादात्मक स्थिती किंवा धार्मिक तेढीमुळे त्या प्रतिमांचं पूजन किंवा त्या प्रतिमा फारशा प्रसिद्ध केल्या जात नाहीत. बरं, मला एक सांगा की मी जसं सुरुवातीला सांगितलं की महाराजांचा जो भक्त मंडळी जे आहे, भक्त संप्रदाय जो आहे तो दूरवर पसरला आहे. खरं तर नाथ संप्रदायातनंच महाराज येतात, त्यामुळे नाथ संप्रदाय हा खूप पसरलेला आहे. अगदी भारताबाहेर देखील त्याचा प्रचार प्रसार झाला आहे. जंगली महाराजांना जंगली महाराज हे नाव माहीत नाही असा पुणेकर नाही असं जर मी सुरुवातीला उल्लेख केला तो बरोबर आहे? हो हो, अगदी अगदी बरोबर. काय सांगाल त्याबद्दल? जंगली महाराजांचं वास्तव्य म्हणजे ही जरी समाधी स्थान इथं असलं, इकडे बसवत का? हां चालेल ना, बसा. हे जंगली महाराजांचं समाधी स्थान जरी हे असलं तरी महाराजांनी त्यांच्या हयात काळामध्ये बऱ्याच ठिकाणी मठ बांधले, मठ स्थापन केले, बऱ्याच ठिकाणी मंदिरांचे जीर्णोद्धार केलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्या गावातल्या व्यवस्था लावून पुढे मार्गक्रमण करत पुढच्या गावातल्या गोष्टींमध्ये वास्तव्य करत राहिले. तर असं जवळजवळ भारत भ्रमण त्यांचं भरपूर झालेलं आहे. कारण नाथ योगी जो असतो तो काय फिरता असतो, त्यांना जे काय गुरुचा आदेश असतो त्यानुसार त्यांचं वर्तन असतं. तर महाराजांचं ॲक्च्युली जे काय पुरावे किंवा उपलब्ध साहित्य मानलं जातं तर याच्यामध्ये महाराजांनी गिरनार परिक्रमा केलेले आहेत, गिरनारी वास्तव्य केलेलं आहे, त्याच्यानंतर नर्मदा परिक्रमा कितीतरी केलेलं आहे, त्याच्यानंतर काशीला वास्तव्य करून काशीला मोठं ब्राह्मण भोजन एक सोहळा असतो तो केलेला आढळतो. त्याच्यानंतर नेपाळ नरेशांची त्या काळातल्या नेपाळ नरेशांची महाराजांची भेट झालेला उल्लेख आहे. हरिद्वारचा जो काही कुंभमेळा आहे
तिथं काही नाथ झुंडींना त्यावेळेस जे काय नाथ सांप्रदायिक आखाड्यांचे प्रमुख असणारे जे काय नाथजी लोक आहेत त्यांच्याशी महाराजांची झालेली भेट हे बरंच साहित्य आहे तसं उपलब्ध. बरं, हे महाराजांचा उल्लेख कोणत्या कोणत्या साहित्यामध्ये, कुठल्या ग्रंथांमध्ये आहे, पत्रांमध्ये असं? महाराजांचा प्रॉपर ग्रंथांमध्ये असं कुठला उल्लेख आढळत नाही, पण जी काय तर शंकर महाराजांचे शिष्य होते ज्ञाननाथजी रानडे, तर हे ज्ञाननाथजी रानडेंचे गुरु हरिनाथजी, तर या हरिनाथजींनी जी काही त्यांचं आणि महाराजांचं भेट झाली किंवा त्यांचा संवाद झाला किंवा ते किती वेळा भेटले हे सगळं ज्ञाननाथजी रानडेंना सांगितलेलं होतं. तर ते ज्ञाननाथजी रानडेंनी सगळं नोंद करून त्याचं छापील पुस्तक किंवा चरित्रग्रंथ महाराजांचा एक छोटासा त्यावेळे बऱ्याच वर्षापूर्वी तो प्रसिद्ध केला होता. त्याच्यानंतर महाराजांच्या ज्या काही शिष्य वर्गातल्या मानल्या जातात जानकीबाई गोरे, तर यांनी एक महाराजांच्या चरित्रात्मक साहित्य उपलब्ध केलं होतं. त्यानंतर मगाशी मी जो उल्लेख केला की एक रोजनिशी किंवा हे आहे ती आता ॲक्च्युली अस्तित्वात नाही आहे, पण त्याच्या काही नोंदी आहेत की त्या ह्याच्यानुसार. आणि दुसरी गोष्ट स्वरूपनाथजी महाराज त्यांचं मठ साधारण ठाणेच्या आसपास आहे तुंगारेश्वरमध्ये, तर त्यांच्या शिष्यांकडून जे काही देवेंद्रनाथांचं म्हणजे मडीचे जे देवेंद्रनाथ आहेत त्यांचं एक त्रैमासिक निघतं अलख निरंजन म्हणून. तर त्या अलख निरंजन त्रैमासिकामध्ये महाराजांच्या चरित्राचं लेखन त्यावेळेस झालं साधारण 96 साली वगैरे. महाराज नाथ संप्रदायातून येतात. नाथ संप्रदायामध्ये मोठी गुरु शिष्य परंपरा आहे. तर मग महाराजांच्या गुरूंबद्दल काय? महाराजांच्या गुरूंबद्दल असं 100% तसं सांगता येणार नाही की नाथ संप्रदायातल्या नेमक्या कुठल्या शाखेतनं किंवा ह्याच्यातून येतात. नाथ संप्रदायामध्ये काही गोष्टी गुप्त ठेवल्या जातात, काही गोष्टी म्हणजे आत्ता जे काय प्रचलित सोशल मीडिया किंवा जी काही साहित्य ह्याच्यातून जी परंपरा किंवा ज्या गोष्टी उपलब्ध होतात तसं त्यावेळी तेवढं उपलब्ध होणं अशक्य प्राय होतं. आणि काही नाथ संप्रदाय हा बराच गूढ आणि गुप्त गोष्टींवरती रचनात्मक हा त्या ह्याच्यानुसार आलतो. पण महाराजांच्या म्हणजे महाराजांचा अधिकार नाथ संप्रदायातला सांगायचा झाला तर महाराजांचा अधिकार एवढा श्रेष्ठ होता की महाराजांनी दीक्षा जे काही दिल्या होत्या किंवा महाराजांनी जे काही शिष्यांना मंत्रोपदेश केले होते तर ते दत्त संप्रदाय किंवा दत्त मंत्रोपदेश केले होते. जसं उदाहरण सांगायचं झालं तर आईसाहेबांना म्हणजे आपण जो फोटो समाधीच्या वरती बघतो रखमाबाई साहेब यांना आणि काशीनाथजी भालेकर तर कृष्णराव भालेकर, तर या भालेकरांना जो काही महाराजांनी शिष्य म्हणून उपदेश केला तर तो दत्त मंत्राचा उपदेश केलेला. तर नाथ संप्रदायात थोडक्यात असं दत्त मंत्र किंवा एवढ्या हायर लेवलच्या साधना तेवढ्या हायर लेवलचा योगीच देऊ शकतो. बरं, मला सांगा, महाराजांनी तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे भारत भ्रमण केलं, सगळीकडे जाऊन आले, पण महाराज पुण्यात का आले म्हणजे आणि पुण्यात आले स्थिरावले कसे? म्हणजे मला आवर्जून सांगावं वाटेल पुण्यात निवडलं ह्यापेक्षा भांबुर्डे हे गाव निवडलं. तर ह्याची थोडीशी ऐतिहासिक पार्श्वभूमी मी थोडक्यात सांगतो की भांबुर्डे हे जे काय गाव आहे हे शिवाजी महाराजांच्या काळापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून माहिती असलेलं गाव आहे. शाहिस्तेखानाच्या स्वारीवरतून महाराज जेव्हा निसटले त्यावेळेस नदी पार करून बांबुर्डे गावठाणामध्ये घोडे बांधले होते. मग इथून घोडे घेऊन ते या मार्गे राजगडावरती गेलेले हा उल्लेख आहे. तर त्याच्यानंतरच्या काळामध्ये पुणे म्हणजे पेशवाई किंवा पेशव्यांच्या आधीच्या काळामध्ये पुणे खूप वसलं गेलं, पलीकडचा विस्तार झाला. पण या अलीकडच्या भागामध्ये जंगल खूप जंगली जे काय प्रभाव होता किंवा जंगलाचा जे काय भाग होता तो या भागात खूप होता. कारण की इथं आता आपण जे घोले रोड बघतो तर ह्या घोले रोडवरून एक छोटासा प्रवाह ओढ्याचा प्रवाह व्हायचा. आजही त्या भागातून तुम्हाला उतार दिसेल. तर हा प्रवाह आणि नदीचा प्रवाह याचा संगम व्हायचा. ह्या संगमातून जी काय गाळ किंवा ह्याच्यातून निर्माण झालेली जी काही जंगल आहे ते ह्या पूर्ण भागामध्ये होतं. तर या भागामध्ये भांबुर्डे गावठाण किंवा भांबुर्ड्याच्या भागामध्ये या ठिकाणी
निर्जन वस्ती असल्यामुळे किंवा निर्जन भाग असल्यामुळे इथे नाथ संप्रदाय किंवा गिरी संप्रदाय म्हणजे जुन्या आखाड्यामध्ये जी गिरी गोसावी परंपरा सांगितली जाते तर ह्या परंपरेतले साधूंचे आश्रम भरपूर होते. तर याचा पुरावा असा आहे की जवळजवळ 10 ते 12च्या वरती उपलब्ध म्हणजे आत्ता फक्त आपल्याला माहिती म्हणजे समोर दिसतात एवढ्या समाधी नाथ संप्रदायातल्या पूर्ण परिसरामध्ये आहे. तर म्हणजे थोडक्यात हे सिद्धबेटच मानावं किंवा या ठिकाणी सिद्धभूमी मानावी. तर हे सिद्धभूमी असण्याची प्रचिती महाराजांनी त्यावेळेस घेतली असावी किंवा त्यावेळेस महाराजांना ते जाणवलं असावं किंवा आपल्याला माहिती नसावं की महाराजांची परंपरा ह्याच्यातूनच असेल म्हणून महाराज इथे येऊन राहिलेले असतात. बरं, महाराजांनी वारकरी संप्रदायाशी खूप आस्था होती. महाराज आळंदी असू द्यात किंवा देहू असू द्यात या ठिकाणी महाराजांनी काय काम केलं? महाराजांचं वारकरी संप्रदायावरती खूप प्रेम होतं. कारण नामस्मरणाचा सुलभ मार्ग जो त्यांनी सांगितला हा अर्थातच माऊलींपासून सगळ्याच संतांनी सांगितलेला होता. तर ह्याचं एक सिंपल गोष्ट म्हणजे नामस्मरण करायला पण थोडा वेळ द्यायला लागतो पण भजन करायला आपण गुणगान गातो त्याच्यातूनच नामस्मरण होतं. ही इतकं सोपी गोष्ट आहे. तर ही वारकरी संप्रदायात आहे. तर त्याच्यामुळे आणि नाथ संप्रदायाशी जी काही असलेली नाळ त्यामुळे माऊलींवर असलेली श्रद्धा किंवा माऊलींच्या ठिकाणी महाराजांनी केलेल्या साधना महाराजांनी सिद्धबेटावरती बरेच वर्ष तिथं राहून केलेल्या साधना यामुळे महाराजांचं तिथं असलेलं प्रेम तर त्यामुळे महाराजांचं आळंदी आणि देहू या ठिकाणी जाणं येणं कंटिन्युअसली नेहमीच जाणं येणं होतं. त्याच्यानंतर महाराजांनी देहूला स्वतः जागा घेऊन धर्मशाळा बांधली. पुंडलिकाचं मंदिर त्या ठिकाणी महाराजांनी उभारलेलं आजही आपण बघतो. ज्या दिवशी तुकाराम बीज असते त्या दिवशी आपल्या इथून गावातून भजनी मंडळाची पालखी त्या ठिकाणी जाते आणि पुंडलिकाच्या मंदिरापासून ते जिथं तुकाराम बीज सोहळा होतो तिथपर्यंत त्या पालखीचं हे असतं प्रस्थान होतं आणि मग तिथून परत महाराजांच्या मठामध्ये येऊन मोठं भजन होतं आणि त्या सोहळ्याची सांगता होतं. जसं मी सुरुवातीला उल्लेख केला की ज्या काळामध्ये अंधश्रद्धांचं मोठं महाराष्ट्रभर स्तोम माजलेलं होतं, पुण्यामध्ये होतं, जातीभेदाचं देखील अत्युच्च टोक गाठलेलं होतं. अशा काळामध्ये महाराजांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम केलं. तरुणांना असू द्यात किंवा नागरिकांना असू द्यात भलोपासनेचं महत्त्व समजावून सांगितलं. तर हे कार्य महाराजांनी कसं केलं? अच्छा, पहिला आपण मुद्दा अंधश्रद्धेवरती बोलूयात. तर महाराज ज्यावेळेस इथं आले तर इथं जे काही आता आपण आज रोकडोबा मंदिर म्हणून जे बघतो किंवा पुण्याच्या बाहेरही प्रसिद्ध आहे. तर हे जे काही रोकडोबा मंदिर आहे हे त्या काळी भैरव मंदिर होतं. तंत्रोपासनेचं साधना मंदिर ते मानलं जायचं. तर या ठिकाणी बरेच बळीविधी किंवा बलिप्रथा अघोरी प्रथा प्राण्यांचे बळी दिले जातात चालायचे. त्याच्यानंतर यात्रा काळामध्ये कोंबड्यांच्या झुंजी रेड्यांच्या झुंजी व्हायचा. तर आणि त्याच्यानंतर तमाशे किंवा ह्या गोष्टी सगळं अनिष्ट परंपरा इथं चालत होत्या. तर हे सगळं महाराजांनी उपदेश करून अर्थात ते काही लगेच झालेलं नसावं उपदेश करून ते बंद केलं. त्याच्यानंतर महाराजांनी लोकांना त्या उत्सवाचं स्वरूप बदलून दिलं आणि भजनातून किंवा छबिनातून जो काही छबिना निघतो त्याच्यातून भजनाच्या माध्यमातून भारुडाच्या माध्यमातून लोकजागृती किंवा लोकांच्या जे काही अंधश्रद्धा किंवा अघोरी प्रथा आहेत ह्याच्यातून काढून चांगल्या सन्मार्गाला लावायचं हे काम त्यांनी केलं. भैरवनाथाला हनुमंतामध्ये हो, भैरवनाथाचं जे काही स्वरूप होतं ते भैरवनाथ अर्थात रुद्र म्हणजे 11 रुद्रांमध्ये भैरवनाथ पण अवतार येतो आणि मारुती पण येतो. तर ते स्वरूप तेच फक्त दिशा बदलली आपण असं म्हणू शकतो की जे काही भैरवाचं स्वरूप होतं ते महाराजांनी तोच रुद्र परंतु सात्विक स्वरूपात आणला. ते मारुतीची उपासना केली जाते. मारुतीची उपासना करताना महाराजांचे स्वतः बलोपासनेची आवड महाराजांना खूप होती. महाराजांना व्यायामाची प्रचंड आवड होती. महाराज स्वतःच्या खर्चातून जे काही पैलवान किंवा त्यावेळेस त्यांचे शिष्य असणारे पैलवान किंवा जे काही कुस्तीचे फळ होते त्यासाठी स्वतः महाराज खर्च करायचे किंवा महाराज स्वतः बलोपासनेसाठी भर द्यायचे. महाराजांचं जे वास्तव्य स्थान रेठरे असू द्या किंवा कोल्हापूरमध्ये असू द्या
किंवा पुण्यातही असू द्या, बलोपासनेला भर दिला, इथल्या तालमींच्या अवस्था सुधारवल्या, काही तालमी नव्याने बांधल्या. तर या गोष्टीतून तरुण वर्ग जो आहे बिघडणारा, तर तो तरुण वर्ग चांगल्या स्तरावरती महाराजांनी आणला. बरं, आता आपल्या पुण्यामध्ये शंकर महाराजांचं मोठं भक्त मंडळी आहे. शंकर महाराजांचं वास्तव्य पुण्यामध्ये होतं. शंकर महाराज असू द्यात किंवा सद्गुरू जंगली महाराज असू द्यात किंवा मेहर बाबांबद्दल सांगितलं जातं, हे सगळे समकालीन होते की काय, यांचा क्रम कसा आहे? नाही, ॲक्च्युली महाराजांची समाधी 1890 सालची आहे. शंकर महाराजांचा त्या काळामध्ये इथं अस्तित्व काही असण्याचे पुरावे नाहीत. तर महाराज शंकर बाबांचं हे 1948 पर्यंतचं म्हणलं जातं, देश स्वतंत्र झाल्यानंतर 1 वर्षापर्यंत. तर त्याच्या आधीही महाराज असतील, पण इथं असण्याचे पुरावे म्हणजे शंकर महाराज समाधी कालानंतर इथं येऊन बसायचे किंवा त्याआधी महाराजांना येऊन महाराजांपाशी बसत असतील, जर पुण्यात असतील तर. कारण शंकर बाबांचं अस्तित्व त्यावेळी नाशिक, सोलापूर ह्या भागामध्ये जास्त होतं. त्याच्यानंतर मेहर बाबांचं म्हणताल तर मेहर बाबा उपासनेसाठी समाधी काळानंतर इथं यायचे. मेहर बाबांचा काळ त्याच्यानंतर खूप नंतरचा आहे. महाराज जर समकालीन होते तर ते स्वामी समर्थांना होते आणि साईबाबांना होते. महाराजांनी स्वतः ज्यांना दीक्षा दिली वगैरे अशा भक्त परिवारांमध्ये काही तुम्हाला सांगता येतं? महाराजांचे काही मोजके निवडक भक्त शिष्यगण होते. तर त्याच्यातल्या सगळ्यात पट्ट शिष्या किंवा प्रथम शिष्या ज्या मानल्या जातात त्या आईसाहेब रखमाबाई गाडगे यांची महाराजांची भेट कुरुंदवाड म्हणजे नरसोबाच्या वाडीला झाली. नरसेवाडी जे आपण म्हणतो, जे महाराजांचं प्रिय स्थान आहे, त्या ठिकाणी झाली होती. त्याच्यानंतर मोडक म्हणून एक महाराजांचे शिष्य होते. त्याच्यानंतर एक कृष्णराव भालेकर जे सत्यशोधक समाजाच्या नंतर त्यांनी बराच हे केला. त्यांच्या चरित्रामध्ये महाराजांचा बराच उल्लेख आढळतो किंवा महाराजांनी जातीभेद कसा मांडला नाही त्याचं एक चांगलं उदाहरण त्यांच्या चरित्रामध्ये सांगितलेलं आहे. तर असे बरेच शिष्यवर्ग त्या काळापासूनचा असलेला आहे. पूर्वीच्या काळामध्ये या ठिकाणी शिरोळे असतील, बहिरट असतील, अशा अनेक या ठिकाणचे जे घराणे आहेत, मोस्टली सरदार म्हणा किंवा या ठिकाणचे वतनदार म्हणा, तर हे सगळे मोठे मोठे वतनदार असू द्यात, हे सुद्धा जंगली महाराजांना आजही खूप मानतात. त्याच्या मागचं काय कारण आहे? ॲक्च्युली म्हणजे एक कुळदैवत जे असतं, म्हणजे आपल्या कुळाचा उद्धार करणारं असतं, तर त्याप्रमाणे महाराज इथं येऊन महाराजांनी वास्तव्य केलं आणि त्यांच्या सन्निध जी काही घराणी आहेत, शिरोळे असतील, बहिरट आहेत, त्याच्यानंतर दुर्गे आहेत, किंवा आपण अगदी त्याच्या पुढे जाऊन म्हणूयात की काही जो दलित समाज आहे तोही पूर्वापार इथं राहत आलेला आहे. तर या समाजातली ही काही लोक आहेत की ही स्वतःला धन्य मानतात की महाराजांचा सहवास त्यांच्या काही पिढ्या अगोदरच्या लोकांना, पूर्वजांना लाभला आणि ज्या काय अनिष्ट प्रथा किंवा अनिष्ट रूढी बंद करून सामाजिक एकोपा साधून आजही आमचं गाव प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक जी काही यात्रा आहे किंवा जी काही आमची संस्कृती आहे यासाठी आजही सगळं गाव एकत्र येतं. कुठलाही आमच्यात भेदाभेद नाही, मतभेद नाही. पण आपण एवढं सगळं बोलतोय, पण महाराजांना जंगली महाराज हे नाव कसं पडलं हे अनेकांना पडलं. त्यांचं मूळ नाव काय आहे किंवा मूळ नावाचं ॲक्च्युली तसं नाथ संप्रदायाच्या जे काय उपलब्ध साहित्य आहे त्याच्यामध्ये महाराजांचं नाव जागरनाथ म्हणून सांगितलं जातं. जे स्वरूपनाथजी किंवा गोपीनाथजी म्हणजे हरिनाथांचे गुरु, तर यांच्या शिष्य परंपरेतून आलेलं साहित्यातून सांगितलं तर स्वरूपनाथजी. तसं काही जे काय साहित्य उपलब्ध आहे मुस्लिम ह्याच्यानुसार, त्याच्यानुसार जंगली शाह म्हणलं जातं. पण बऱ्यापैकी मुखोद्गत किंवा बऱ्यापैकी जो इतिहास आहे तर त्यानुसार असा आहे की हा जो काय परिसर होता हा जंगली श्वापद आणि जंगलाचा भाग आणि ह्या ठिकाणी असलेले जंगली श्वापद आणि ह्या सगळ्या वातावरणामध्ये एक महाराज इथं राहतात. तर ते जंगलातले महाराज किंवा जंगलामध्ये राहणारे बाबा म्हणून ते जंगली बाबा किंवा जंगली महाराज म्हणून ओळखले जाऊ लागले. बरं,
पण आता आपण जर बघितलं की या ठिकाणी आणखी 2 समाधी आहेत, एक उजव्या बाजूला एक आहे हां. आणि एक डाव्या बाजूला एक आहे. मग असे तुम्ही एक ओझरता उल्लेख केला, त्या समाधींबद्दल काय सांगाल, जे राजबक्ष महाराजांची हां. समाधी आहे असं सांगितलं जातं? तर ही जी काय आपण महाराजांच्या समाधीच्या डाव्या बाजूला राजबक्ष महाराजांची समाधी म्हणून संबोधली जाते, तर ही समाधी महाराजांच्या हयात काळाच्या आधीपासून इथं आहे. महाराजांनी या समाधीचा जीर्णोद्धार केलेला आढळतो. या समाधीच्या सानिध्यातच महाराजांनी साधना केलेल्या आहे. आणि महाराजांच्या समाधीच्या उजव्या बाजूला जे काही आपण स्थान बघतो तर ती ॲक्च्युली समाधी नाही आहे. जे माणिक प्रभू पहिले जे पंढरपूर यात्रेवरून पंढरपूर करून गिरनारकडे निघाले असताना मध्ये भांबुर्डे या गावात आले आणि तिथं महाराजांच्या वास्तव्यासाठी महाराजांच्या वास्तव्यासाठी इथं बराच काळ राहिले. तर त्यांची भेट ज्या ठिकाणी झाली तिथं एक मोठी शिळा होती. भांबुर्डे गावामध्ये एक जागा होती, त्या जागेमध्ये तिथं भेट झाली होती. तर ती जी काही शिळा आहे त्या भेटीचं स्मृतीस्थळ म्हणून ती शिळा या ठिकाणी या पादुकांच्या इथं आणून बसवली. वर्षभर काय इथं उपक्रम असतो, कारण भक्त मंडळी भरपूर येतात, आपण पुण्यतिथीचा सोहळा हो. देखील मोठ्या प्रमाणात केला जातो, पण वर्षभर काय इथं वर्षभर उपक्रम चालणारे सोहळे म्हणजे दर गुरुवारी होणारं भजन आहे. दर गुरुवारी जेव्हा महाराजांची सकाळी स्नान झाल्यानंतरची आरती, त्याच्यानंतर दुपारची आरती, दुपारच्या आरतीनंतर आपल्याकडे महाप्रसाद होतो. कारण नाथ संप्रदाय किंवा योगी संप्रदायातलं मठ म्हणजे अन्नदान, परब्रह्म सेवा ही आलीच. त्याच्यानुसार हे जे काय तुम्ही मागे जे अन्नदानाची सोय केलेली बघताय भटारखाना, तर इथं सगळं अन्न किंवा हे सगळं शिजवलं जातं आणि ते 12च्या आरतीनंतर वाटप केला जातो. त्याच्यानंतर संध्याकाळी 7 वाजता मोठी महाआरती होते आणि मग तेव्हा परत प्रसाद वाटप होतो. त्याच्यानंतर साधारण रात्री 9:30 वाजता जे नित्य गुरुवारचं भजन आहे ते भजन होतं, साधारण 12-12:30 पर्यंत चालतं. त्याच्यानंतर एकादशी ज्या आहेत चातुर्मासातल्या, त्या एकादशीला भजन होतं. जो सप्ताह आहे श्रावणातला तो रोकडोबा मंदिरात महाराज असल्यापासूनच्या काळामध्ये होत आलेला आहे, त्यामुळे ती जागा तिथेच आहे. तो महिनाभर सप्ताह तिथं चालतो. महाराजांच्या चमत्काराबद्दल बऱ्याच आख्यायिका सांगितल्या जातात. आख्यायिका तशा त्यातल्या काय नेमकं, म्हणजे काय त्यातलं खरं खोटं काय नाही, आता ऍक्च्युली प्रमुख आख्यायिका काय आहेत? आख्यायिका अशा बऱ्याच सांगितल्या जातात की महाराजांनी म्हणजे चमत्कार जे आहेत, सगळ्यात पहिला किंवा मोठा चमत्कार तो म्हणला तो की आई साहेबांचे म्हणजे जे काही महाराजांच्या पट्टशिष्य होत्या, तर त्यांच्या मुलाला महाराजांनी जिवंत केलं होतं. म्हणजे नदीमध्ये बुडून गतप्राण झाल्यानंतर महाराजांनी त्यांना परत मंत्राद्वारे जिवंत केलं. हा एक चमत्कार सांगितला. त्याच्यानंतर आईसाहेबांनी महाराजांचा ध्यास घेतला आणि जेव्हा त्यांचा मुलगा मोठा झाल्यानंतर जे कुरुंदवाडचे राजा आहेत पटवर्धन, आईसाहेबांनी त्यांच्याकडून परवानगी घेऊन महाराजांबरोबर ती प्रस्थान केलं. ही एक सांगितलं आणखी एक सांगितली जाते. त्याच्यानंतर शिवाजीनगर भागामध्ये म्हणजे भांबुर्ड्यामध्ये, तेव्हाचं भांबुर्डा, तर इथले जे काही एक भक्त होते महाराजांचे, त्यांचं नेहमी महाराजांचे वास्तव्य स्थानावरती महाराजांच्या इथे जाऊन बसायचे. तर त्यांना महाराजांनी सांगितलं होतं की या जे ओंकारेश्वर घाट जो आहे तो पूर्वी ओंकारेश्वर घाट हे स्मशानभूमीची जागा होती, तर इथं जाऊ नकोस तू काही कारणाने. आणि तिथं गेलास तरी जे काय बघशील ते नुसतं डोळ्याने बघ, ते काय आडू नको. तर त्याच्यानंतर पण ते तिथं गेले आणि त्यांनी तिथं तो एक यात्रा चाललेली किंवा बाजार लागलेला बघितला आणि असं सांगितलं होतं की त्यांनी तिथून काही वस्तू काही विकत आणली आणि ते घरी आले. घरी आल्यानंतर आजारी पडले. मग महाराजांच्याकडे गेल्यानंतर महाराजांनी त्यांना सांगितलं की मी तुला सांगितलं होतं की ती काही घेऊ नको, तू काय घेतलं. तर त्याच्यामध्ये ती कवटी होती. तर महाराजांनी त्यांना सांगितलं की तू रात्रीच तुझं हे झालं, निधन झालं असतं, पण तू वाचलास.
हा एक चमत्कार सांगितला जातो. बरं. महाराजांचे चमत्कार जेवढे प्रभावी किंवा महाराजांनी जे काही चमत्कार केले ह्याच्यापेक्षा महाराजांनी जे काही उपदेश केले हे खूप महत्त्वाचे. मी त्या मुद्द्यावर येणारच आहे. हां, चमत्कार वगैरे तर वेगळाच विषय आहे, पण सध्याच्या काळामध्ये ज्या पद्धतीचा धार्मिक ध्रुवीकरणाचा सगळा विषय सुरू आहे आणि आपण पाहतोय की एकदम टोकाचं मतभेद आपल्याला सगळीकडे पाहायला मिळत आहे. अशा या काळामध्ये सद्गुरू श्री जंगली महाराजांचे विचार किती प्रेरणादायी आहेत, किती मार्गदर्शक आहेत? आता मगाशी मी जे कृष्णराव भालेकरांचा उल्लेख केला त्यांच्या चरित्रामध्ये एक छोटीशी गोष्ट सांगितली होती, म्हणजे त्यांचा ते समोर असताना घडलेला प्रसंग सांगितला होता की महाराजांकडं बरेच वेदोक्त ब्राह्मण किंवा पुराण या गोष्टींवरती चर्चा करायला किंवा त्या गोष्टींची माहिती जाणून घ्यायला बरेच ब्राह्मण समाजातले किंवा शिक्षित समाजातला बराच वर्ग यायचा, उच्च वर्गातला. तर हे सगळे या एकत्र बसलेले असताना या गावातील एक दलित समाजाचा व्यक्ती महाराजांना नैवेद्य घेऊन आला. तर आता अर्थात त्यावेळेस जाती व्यवस्था किंवा वर्णव्यवस्था खूपच प्रचलित होती. तर त्याच्यामुळे कदाचित त्या गोष्टींमुळे त्या लोकांना संभ्रम पडला की आता काय करायचा. तर महाराजांनी तो प्रसाद स्वीकारला त्या जे काही दलित व्यक्ती होते आणि तो प्रसाद समसमान करून सगळ्यांना वाटला. तर त्याच्यातून संदेश असा की महाराजांनी म्हणजे दलित ब्राह्मण हा कुठला भेदच नाही ठरला. त्यांनी तो प्रसादही स्वीकारला, तो प्रसादही सगळ्यांना वाटला आणि तो खायला लावला. महाराजांनी हा सामाजिक एकोपा किंवा सामाजिक एकोपा जपण्याचा संदेश त्यावेळेसपासूनच दिलेला आहे. किंवा महाराजांना कुठल्याही पंथाची किंवा कुठल्याही जातीचा भेद नव्हता त्यांच्या मनात किंवा त्यांनी कुठल्या जातीचा आहे म्हणून त्याला शिष्य म्हणून स्वीकारला नाही किंवा भक्त म्हणून स्वीकारला नाही, असं काही नाही. आणखी एक माझा प्रश्न आहे की महाराजांनी ज्या वेळेला महाराज ज्या वेळेला समाधीस्थ झाले, समाधी घेतली किंवा या जगाचा ज्या वेळेला निरोप घेतला, तर त्यावेळेला अंत्यसंस्काराच्या वेळी एक मोठा वाद निर्माण झाल्याचं सांगितलं जातं. त्यात तथ्य आहे का? आणि तो वाद याच्या दृष्टीनं होता की हिंदू पद्धतीनं अंत्यसंस्कार करायची की मुस्लिम पद्धतीने, याबद्दल अनेक चर्चा होतात. तर तथ्य काय आहे याच्यामध्ये? ॲक्च्युली तसं काही चर्चांमधून ऐकलं जातं की अंत्यसंस्काराच्या वेळी वाद झाला की मुस्लिम धर्मपद्धतीने अंत्यसंस्कार होणार किंवा हिंदू पद्धतीने होणार. तर याच्यामध्ये खरं काय आहे हे मूळ वाद झाला असं म्हणता येण्यासारखं काहीच नाही आहे. कारण जर आज आपण जी समाधी बघतो मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे, तर ती हिंदू धर्मपद्धतीनुसार आहे. अर्थात म्हणजे जी काही पुढची जी काही समाधीची व्यवस्था किंवा पुढचा जो काही समाधी सोहळा आहे महाराजांनी देह सोडल्यानंतर ती हिंदू धर्मपद्धतीनेच झालेली आहे. तर त्याच्यात कुठला वाद झाला असावा असं काही उल्लेख तर नाही आहे. ही फक्त एक तार्किक चर्चा आहे. अर्थात महाराजांचे जे काही मुस्लिम शिष्य किंवा मुस्लिम भक्त होते तेही त्या सोहळ्यात त्यावेळेस उपस्थित होते आणि जसे आपल्याकडे मंत्रपठण केले जातात अंतिम सोहळ्याच्या वेळेस, तसं त्यांनाही आवर्जून त्यांची जी काही प्रार्थना आहेत पुराणामधल्या नमाज किंवा फाते पडणं जे काय म्हणतात, तर तेही त्यांनी उत्स्फूर्तपणे केलेल्याचा उल्लेख तर जरूर आहे. वाद झाल्याचा उल्लेख हा एक कल्पित कहाणी असू शकते. आता आपण बघतो की आता वारकरी संप्रदायात एकमेकाला भेटलं माऊली म्हणतात, रामकृष्ण हरी म्हणतात, समर्थांचे शिष्य भेटल्यावर ते जय जय रघुवीर समर्थ म्हणतात किंवा शंकर महाराजांचे भेटल्यानंतर जय शंकर म्हणतात. आपले काय म्हणतात? आपल्याकडं जय गुरु हा उल्लेख आहे. अभिवादनासाठी एकमेकांना नमस्कार करण्यासाठी, आदर व्यक्त करण्यासाठी. म्हणजे अगदी आमच्या इथं जन्मलेला लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत कोणीही एकमेकांना भेटलं की सगळ्यात पहिले संवादाची सुरुवात जय गुरुपासून होती. म्हणजे आत्ताच्या काळातल्या फोनवर जरी संवाद करायचा, फोन उचलताना किंवा फोनवरती बोलताना जय गुरु आणि ठेवताना हां जय गुरु. आणखी एक महाराजांबद्दल सांगितलं जातं की नाट्यगृहामध्ये जो आपला पडदा उघडण्याच्या अगोदर जो ऊद किंवा ऊद जाळला जातो, आजही ती प्रथा चालू आहे. काय प्रथा आहे ती?
ॲक्च्युली बालगंधर्वला नाटकाचा प्रयोग लागलेला होता आणि तो प्रयोग करायच्या काही वेळ आधी त्या नाटकाचे जे काही दिग्दर्शक होते ते महाराजांच्या भेटीला आले. महाराजांच्या भेटीला आल्यानंतर महाराजांनी त्यांना ऊद दिला. त्यांना संभ्रम होता की खेळ कसा होईल किंवा कसा पार पडेल. महाराजांनी त्यांना ऊद दिला आणि त्यांना सांगितलं की प्रयोग चालू व्हायच्या आधी हा ऊद घाल. आणि त्यावेळेस तो प्रयोग 100% यशस्वी झाला. तेव्हापासून ती प्रथा पडली ऊद घालायची. ती आजही नाटकामध्ये सगळीकडं ती प्रथा वापरली जाते. धन्यवाद सर, खूप वेळ दिला तुम्ही, खूप चांगली माहिती दिली. खरं तर आपण पाहिलं की एक सद्गुरू जंगली महाराज हे एक सिद्ध पुरुष होते आणि त्यांचे जे भक्त मंडळी आहेत तर ते फक्त पुण्यातच नाही किंवा महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राबाहेर देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या काळामध्ये जसं मी सुरुवातीलाच उल्लेख केला की जातीभेद होता, अंधश्रद्धांचा अतिशय मोठ्या प्रमाणावरती प्रस्थ समाजामध्ये वाढलं होतं, स्तोम अतिशय माजलेलं होतं, अशा काळामध्ये सद्गुरू जंगली महाराजांनी जनतेला एक लोककल्याणाचा मार्ग दाखवला. नामसंकीर्तनाचा अतिशय साधा सोपा आणि सरळ मार्ग जो वारकरी संप्रदायामध्ये पिढ्यानपिढ्या सांगत आला, अगदी ज्ञानदेवांपासून तुकारामांपर्यंत जो मार्ग सांगितला तर त्याच मार्गावरती पुन्हा एकदा या समाजाला आणण्याचं काम सद्गुरू श्री जंगली महाराजांनी केलेलं आहे. आणि आता त्याचीच परंपरा या ठिकाणी जे असणारं भजनी मंडळ ते गेले आणि त्या महाराजांनी स्थापन केलेलं मंडळ आजही चालू आहे. आजही चालू आहे. 150 वर्ष म्हणजे महाराजांच्या समाधीला 136 वर्ष झालेले. समाधी उत्सवाला आत्ताच नुकता पार पडलेला. आणि जंगली महाराज श्री सद्गुरू जंगली महाराज भजनी मंडळात साधारण 150 वर्षापेक्षा जास्ती काळ झालेला. महाराजांनी हयात असताना जे मंडळ स्थापन केलं तरी आजही कंटिन्यू आहे. आणि साधा सोपं सांगितलं, नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरी, अशा पद्धतीचा एक साधा सरळ सज्जन असा जो मार्ग होता तर तो महाराजांनी दाखवला. तुम्हाला सद्गुरू जंगली महाराजांबद्दलच्या काही प्रश्न असतील तर ते तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आम्ही त्या प्रश्नांची उत्तरं पुन्हा एकदा आपण आणखी एक इंटरव्ह्यू करून जे तुमचे प्रश्न असतील तर त्याच्याबद्दल आपण पुन्हा एकदा बहिरेट सरांशी आपण बोलूयात, त्यांच्याकडनं याबाबतचे माहिती घेऊयात. आणि तुम्हा सर्वांना जय गुरु. जय गुरु.